तर आज मी तुम्हाला बऱ्याच दिवसानंतर परत एकदा व्हेज केकची रेसिपी घेऊन येणार आहे आणि हा केक इतका मस्त आहे टी टाईममध्ये खाण्यासाठी. सोबतच तुम्ही याला टिकवून ठेवू शकता 4 ते 5 दिवस पूर्ण फ्रीजमध्ये आणि 2-3 दिवस वरती. तर आता हा केक मी स्पेशल बनवलेला आहे आणि त्याचा फ्लेवर पण एकदम मस्त आहे. ताज्या केळ्या ज्या तुमच्याकडे एक्स्ट्रा झाल्या असतील तर हा टी टाईम केक तुम्ही नक्की बनवून बघा. चला तर व्हिडिओ चालू करूया. आणि आज बऱ्याच जणांकडे मेजरमेंट कप वगैरे काहीच नसतं म्हणून सरळ वाट्यांनी मी तुम्हाला हा केक प्रमाणाच्या बनवायला शिकवणार आहे. तर जास्त पिकलेल्या अशा केळ्या होत्या. याला आता व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं आहे. व्यवस्थित एकदम असं बारीक त्याला करायचं आहे. फक्त मिक्सरला याला फिरवायचं नाही आहे. थोडंसं याला हातानेच तुम्ही असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे. तोपर्यंत साखर इथे घेतलेली आहे. याला मिक्सरला फिरवून घेते आहे. 1.5 वाटी साखर आपल्याला लागणार आहे. आता ज्या वाट्या तुम्ही मापाला घ्याल त्या सेम वाट्या तुम्ही बाकीचे सगळे माप घेण्यासाठी ठेवायचे आहे. तर आता केळी इथे व्यवस्थित अशी मॅश करून ठेवलेली होती आणि साखर पण फिरवून झालेली होती. चला आता आपण बाकीचे प्रमाण याच्यामध्ये आता ॲड करूया. तर आता इथे मैदा घेतलेला आहे. 1.5 वाटी मैदा, 1 वाटी साखर. तर मैदा तुम्हाला ज्या कंपनीचा वापरायचा असेल तुम्ही वापरू शकता. मी रिलायन्सचा घेतला होता. त्यानंतर 1 चमचा बेकिंग पावडर, जो नॉर्मल पोह्याचा चमचा आहे तो नॉर्मल तो घेऊ शकता तुम्ही, आणि 1/4 चमचा बेकिंग सोडा. तर हे सगळं याच्यात टाकायचं आहे. आणि 1 वाटीला थोडं कमी असं मिल्क पावडर इथे मी घेतलेलं आहे, म्हणजे 1/4 वाटी मिल्क पावडर इथे घेतलेलं आहे. आणि आता हे सगळं चाळून घ्यायचं आहे व्यवस्थित. इतका मस्त हा केक बनतो. साखर थोडीशी तुम्हाला जास्त आवडत असेल तर थोडी अजून 1/2 वाटीपेक्षा थोडी कमी किंवा 1/2 वाटी ॲड करू शकता. तर आता जे केळ्या आपण मॅश करून ठेवले त्यामध्ये आता तेल टाकायचं आहे 1/2 वाटी आणि त्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि एकजीव सगळं झाल्यानंतर याला आता आपल्याला बाकीचे मग आपल्याला पुढचं साहित्य याच्यात टाकायचं आहे. तर आता हे सगळं मिश्रण जे मिक्स केलं होतं ते थोडं मोठ्या बाउलमध्ये लागणार आहे म्हणून मी तेच इकडे ट्रान्सफर करून घेते आहे. आणि सगळं आता याला मिक्सचरला व्यवस्थित एकदम असं मिक्स करून घ्यायचं आहे. रवीने पण तुम्ही करू शकता किंवा हाताने काटे चमच्याने जसं मी करते आहे तसं करू शकता, किंवा विस्क असेल तर इलेक्ट्रिकल विस्कने पण तुम्ही हे करू शकता. आणि आता याला सगळं मिक्स करून घेतल्यानंतर आवश्यकतेनुसारच याच्यात तुम्हाला दूध टाकायचं आहेच. आत्तापर्यंतचं सगळं प्रमाण मी सांगितलेलं आहे. आता थोडंसं दूध घेतलेलं आहे मी. पहिले एकदम थोडंसंच दूध घ्या, जसं लागेल तसंच तुम्हाला टाकायचं आहे. दुधाचं मेजरमेंट आता तुम्ही अंदाजे टाकायचं आहे, कारण मी हा मेजरमेंट कपप्रमाणे केक दाखवत नाही आहे, वाट्यांप्रमाणे केक दाखवती आहे. थोडंसं फरक पडतो केक बनवताना, ते मी व्हिडिओच्या शेवटी सांगते तुम्हाला कसा ते. बाकी केक तर एकदम मस्त बनणार याची गॅरंटी आहे तुम्हाला. तर आता थोडं असं दूध टाकून याला, नॉर्मल टेम्परेचरचं दूध आहे त्याला आता मिक्स करून घेतलेलं आहे. आणि स्पॉन्ज बनवते आहे, नुसता क्रीम लावणार नाही म्हणून. ड्रायफ्रूट्स मी नेहमी टाकत असते टी टाईम जेव्हा केक बनवते त्यामध्ये स्पॉन्जमध्ये. आणि ते सगळं टाकून झाल्यानंतर केकच्या टीनला तेल लावून घेतलेलं आहे. आणि बटर पेपर पण बऱ्याच जणांकडे नसतो म्हणून बटर पेपर न वापरता मी तुम्हाला दाखवते आहे. तेल लावून घेतल्यानंतर त्याच्यात मैदा टाकायचा आहे. मैदा सगळ्या बाजूला असं व्यवस्थित तुम्हाला स्प्रेड करून घ्यायचा आहे. एजेसला पण त्याला लावून घ्यायचा आहे मैदा सगळीकडे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही सगळं याला मैद्याची कोटिंग तेल लावल्यानंतर पॉटला करून घ्यायची आहे. थोडं जास्तच मैदा लावला आहे म्हणजे चिटकत नाही मग केक खाली. नंतर एक्स्ट्रा मैदा तुम्ही केक बनल्यावर काढून टाकू शकता. आणि तयार बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता, ह्याप्रमाणे तुम्हाला ठेवायची आहे. आणि तुम्हाला याच्यात टुटी फ्रुटी टाकायचे असतील तर त्या पण तुम्ही टाकू शकता. आणि बबल निघण्यासाठी असं परत पॉटला टॅप करून घ्यायचं आहे, आपटून घ्यायचं आहे समजा थोडं. आणि बदाम इथे मी नेहमी टाकत असते स्पॉन्जमध्ये, बदामच जास्त चांगले लागतात. तर आता इथे बदाम सगळे टाकलेले आहे. चोको चिप्स माझ्याकडे नेहमी अवेलेबल असतात म्हणून मी चोको चिप्स पण टाकते आहे, कारण मुलांना आवडतात. त्याचप्रमाणे याला अजून हेल्दी बनवण्यासाठी माझ्या सगळ्यात आवडीच्या गोष्टी ज्या मला सीड्स खूप आवडतात, म्हणून तुम्हाला आवडत असतील त्या सीड्स पण तुम्ही याच्यावर टाकून घेऊ शकता, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे टाकताना. आणि सगळ्या सीड्स टाकून झाल्यानंतर आता केक तुमचा बेक करण्यासाठी तयार आहे. कुकरमध्ये गॅसवरच बेक करणार आहे. ओव्हनमध्ये करायचं असेल तर त्यात पण तुम्ही करू शकता, OTGमध्ये पण करू शकता. आणि आता हे सगळं तुम्हाला सांगते काय वाटीचं प्रमाण घेतल्यामुळं. केकचं थोडंसं मेजरमेंट आहे वाट्यांनी घेतलेलं आहे, पण केक चांगला स्पॉन्ज फुगलेला आहे. तुम्हाला शेवटपर्यंत कापून दाखवणार आहे मी. थोडंसं याचे टाकलेलं वरती याचे सगळं टाकलं होतं मी, सगळं सीड्स आणि चोको चिप्स आणि बदाम. ते सगळं काय झालं बेक होताना सगळं मधल्या बाजूला वरती केक आल्यामुळं मधल्या बाजूला ते सगळं जमा होऊन गेलं होतं. त्यामुळं
थोडासा तेवढा फरक पडलेला आहे, वाटीच्या प्रमाणाने केक केला होता म्हणून. बाकी सगळा केक तर एकदम व्यवस्थित नीट बनतो. तर ठीक आहे, मी तुम्हाला ते पण दाखवते ते कशा बियानंतर सगळं जे सीड्स मी वरतून डेकोरेशन केलं होतं ते थोडंसं मधल्या साईडला चाललं गेलं म्हणून मी साईडने परत थोड्याशा टाकून दिल्या होत्या. तर चोको चिप्स ते सगळं आतल्या बाजूला चाललं गेलेलं आहे. पण केक अजून एकदम मस्त झालेला आहे. थोड्या वेळ अजून याला होऊ देणार आहे. नेहमी केक उघडायचा नाही बनताना. 45 मिनिटानंतरच तुम्ही केक उघडून बघायचा, नसेल झाला तर अजून 10 मिनिटं त्याला बेक करायचं. टोटल 1 तासाच्या आत तुमचा हा केक बनवून तयार होतो 55 मिनिटामध्ये. तर आता पॉटला गरमच मी काढते आहे, कारण ऑलरेडी मला खूप वेळ झालेला आहे केक बनवून आणि आता अजून उभं राहण्याची पण हिंमत नाही आहे. तर जर एक्स्ट्रा मैदा दिसतो आहे तो चाकूने तुम्ही स्क्रॅच करून काढू शकता. साईज बघा तुम्ही, लेंथ उंची बघा केकची किती झालेली आहे. एकदम मस्त असं स्पॉन्ज बनवून तुमचा तयार झालेला आहे घरच्या घरीच, व्हेज ते पण. आणि पॉटला पण असं काही चिटकलेलं नाही आहे, एवढं तेवढं तर थोडंफार केकला बटर पेपर लावून पण चिटकते साईडला. तर बघू शकता तुम्हाला आहे त्या घरच्या सामानामध्ये, वस्तूमध्ये केक मेजरमेंट कप नसताना मी मस्त केक असा हा बनाना फ्लेवर एवढा मस्त लागतो खाण्यासाठी. माझा फेवरेट केक आहे, तुम्ही नक्की करून बघा. आणि याचप्रमाणे अजून काही केक्स बघायचे असतील तर कमेंट करून सांगा. चला तर मी गरमच कापते आहे. ॲक्च्युली गरम केक कधीच कापू नये, कारण तो नीट कापला जात नाही. पण तुम्हाला मी प्रूफ दाखवते आहे गरमच केकचं काढून. खूप गरम आहे, चटके लागत आहे, तरी पण मी तुम्हाला इथे केक कापून दाखवलेला आहे. स्पॉन्ज बघा, वाफा निघता आहे इतका मस्त. आणि माझा केक बनल्या गरमच अर्ध्याच्या वर संपून जातो, इतका मस्त लागतो तो गरमच खाण्यासाठी. त्याच्यासोबत गरम चहा केला की एकदम मस्त हा घरचाच बनवलेला फ्रेश केक आणि चहा एकदम मस्त लागतो. नक्की करून बघा. व्हिडिओ आत्तापर्यंत आवडला असेल तर मनीज रेसिपीला एक नक्की तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करा, आवडल्यास शेअर करा जास्तीत जास्त. आणि अजून काय बघायचे असेल तुम्हाला केकचे प्रकार ते पण कमेंट करून सांगा. हा माझा फेवरेट केक आहे. जेव्हा मी कॉलेजला होते तेव्हापासून मी हा केक बनवायचे आणि आता माझ्या मुलांनाही बनवून खाऊ घालते आहे. तर याला कापायचं होतं, मी कापल्यामुळे थोडासा हा रागाच होता केक कापला म्हणून. तर आता त्याने मधूनच केक कापलेला आहे, तो पण मी तुम्हाला दाखवते. एकदम गरम वाफा निघता आहे केकाच्या सॉरी. चला तर मग लागा केक बनवायला. केक बनवायला काहीच वेळ लागत नाही असं मी नेहमी म्हणते, फक्त बेक व्हायला जो वेळ लागतो तो लागतो. तर तुम्ही असे स्लायसेस कट करून पण त्याला नॉर्मल डब्यामध्ये वर 2-3 दिवस ठेवू शकता. केळी नसेल तर जास्त दिवस पण टिकेल आणि असं फ्रीजमध्ये आरामशीर 5-6 दिवस टिकतो, हफ्ताभरही टिकतो. तर नक्की व्हिडिओ आवडल्यास करून बघा, केल्यास फीडबॅक द्या कसा झाला तुमचा केक. आणि काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आता आम्ही हा केक एन्जॉय करणार, तुम्ही पण नक्की एन्जॉय करा. तोपर्यंत भेटूया पुढच्या छानशा नवीन वेगळ्या रेसिपी सोबत मनीज रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.